येऊ द्या हा कार्यक्रम आणि तुकरटवाडी धन्य झालेली आहे. हे आपलं गाव आहे सर तुकरटवाडी. कारण किती लोकांचं स्वप्न असतो ह्या माणसाला फक्त एकदा बघायला मिळावं. मला एक क्षण वाटलं की मी स्टेडियम मध्ये उभा आहे. म्हणजे हे प्रेम आहे सर, हे प्रेम आहे. आणि आज तर खऱ्या अर्थानं कार्यक्रम कमी आणि मॅचच असणार आहे. मी बॉलिंग करत राहीन, तुम्ही 6-4 मारत राहा. तसाही मी फार बरा बॉलर नाहीच आहे. पण खूप अभिमान वाटतो अशा व्यक्तीच्या समोर आज उभं असताना. भारतरत्न सचिन तेंडुलकर. मी सांगते तुम्हाला, 12th मॅनची सवय त्यांना. अच्छा. म्हणजे हा दूध प्यायचा नाही, लहानपणी दूध नाही प्यायचा. आई सारखी ओरडायची, सचिन दूध पी, नाही प्यायचा. मग वहिनी मला सांगायची. मग जिथं क्रिकेट असेल तिथं मी ग्राउंडवर 12th मॅन सारखी जायची. अच्छा. आणि ड्रिंक ब्रेक झाला की मी सचिन ही घे दूध पी, मग प्यायचं असं. अच्छा, ड्रिंक ब्रेक मध्ये दूध होतं. वा वा. आणि गाण्याची फार आवड आहे त्यांना. वा वा. हो, तो गाणं गाताना मी नाचते. आणि ते म्युझिक सिस्टम पण आहे. म्युझिक सिस्टम घेतली घरात? मग ते ऐकतो, लय गाणे ऐकतो. मग ते ऐकताच्या सिस्टमच्या बाजूला गाडी टाकून झोपतो. हा, हे मी पण ऐकले. लहानपणी एक म्युझिक सिस्टीम होती त्यांच्या घरात आणि त्यांना ती इतकी सवय होती गाणी ऐकायची की ते म्युझिक सिस्टीम शेजारीच झोपायचे असं मी ऐकलं. म्हणजे इतकी आवड होती त्यांना म्हणून. नाही, आवड नाही, ती सिस्टम चोरीला जाऊ नये म्हणून बाजूला झोपायची. क्रिकेटच्या आधी आणि क्रिकेटच्या नंतर जी ड्रेसिंग रूम असते त्यात भरपूर धमाल चालत असेल. आणि तुमची ज्या काळातले मित्र होते आत्ताचही असतील, तेव्हाची टीम तावली होती सगळी. काहीतरी किस्से आम्हाला ऐकायला आवडतील सर. अनेक मस्तीखोर लोक होते टीम मध्ये, अजूनही आहेत, ज्या करंट टीम मध्ये पण आहेत मस्तीखोर लोक. पण एक फनी गोष्ट सांगावी तर ती ऑस्ट्रेलियन टूर वरती घडली होती. मला सौरव गांगुली येऊन धरेल नक्की. उद्या मला म्हणे की हे कशाला सांगायची गरज होती. पण सौरव गेला बाथरूम मध्ये. अनेक तिकडे वॉशरूम्स होत्या तिकडे, आणि जिकडे सौरव बरोबर गेला आणि दरवाजा बंद केला, मी सहवागला बोललो जरा इकडे आपण काहीतरी मजा करूया. तर सहवाग मला सारखा विचार काय करायचं. मी म्हणलं तू फक्त तोंड बंद ठेव, आधी माझा शर्ट आहे ना ह्याच्याबद्दल आपण बोलूया थोडं. आणि जे शोलेमध्ये जेलमध्ये जो होता, जेल में सुरंग म्हणून, तो थोडा रोल आम्ही केला इकडे. सहवाग मला विचारायला लागला की ना हा शर्ट तुझा एकदम सुपर्ब आहे, ही क्वालिटी तर आम्हाला कुठे बघायला मिळतच नाही. आणि नेमका आमचा कोइन्सिडेंटली तिघांचा कॉन्ट्रॅक्ट एकाच कंपनी बरोबर होता. तर मी बोललो की माझी अट होती त्या कंपनीला की माझ्यासाठी स्पेशल बनवून यायला पाहिजे आणि ते दुसऱ्या कोणाला देता कामा नाही. मला फोन यायला लागले इंडियाहून की तू सौरवला काय सांगितलेस, तू सौरवला काय सांगितलेस म्हणून. तो म्हणतो की मी तोच टी शर्ट घालीन जो सचिनला तू दिलेला आहेस तो. थोडक्यात प्लॅन वर्क. तर सचिन तेंडुलकर म्हणजे स्वतःची अशी एक शिस्त असलेला मनुष्य. आम्ही कधी त्यांना चिडताना नाही पाहिले. त्या प्रश्नांवर सुद्धा मी येणार आहे. तर या व्यक्तीनं तर काही कधी अशी गोष्ट केलेलीच नसेल की पोलिसांमध्ये जावं लागेल, कोर्टाची पायरी चढावी लागेल. हो ना सर? पण इकडे कोर्ट आहे ज्याची पायरी तुम्हाला चढावी लागणार आहे. आणि त्या कोर्टामध्ये बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागणार आहेत. बघूयात मग आज सचिन तेंडुलकर यांच्यावरती कसा मुकदमा चालणार आहे. सचिन जी आए हैं इसलिए और 2-3 पंक्तियां अर्ज करता हूं. वाह वाह. जब ग्राउंड पे आते हैं ये तो अलग होती है इनकी शान और अलग होते हैं थाट. वाह वाह. जब ग्राउंड पे आते हैं ये तो अलग होती है शान, अलग होता है थाट. बगड्यांची माळ फुले अजूनही अंबरात. ठोको. तुम्ही जो सरांवरती आरोप केलाय तो बरोबर आहे.
ऍक्च्युली सरांना ना फिश खूप आवडतं. ही लव्स अँड स्पेशली क्रॅब्स आर हिज विकनेस. माझा पण काय विकनेस क्रॅब म्हणजे हे मांड्या भरतात अशा सगळ्या. एक मिनिट ते क्रॅम्प्स क्रॅम्प पायात आलाय. दीज आर क्रॅब्स म्हणजे खेकडे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.